वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। आज हगवणेंच्या वकिलांकडून युक्तिवादावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला। तर युक्तिवादामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय आपण बघूया। बायकोला कानाखाली मारणं छळ ठरत नाही असं हगवणेंच्या वकिलांनी म्हटलंय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करत होती असा दावा केला। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती असंही हगवणेंच्या वकिलांनी आज म्हटलं। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही म्हटलं। आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत। तर राजेंद्र हगवणे यांच्या वकिलाकडनं करण्यात आलेला हा युक्तिवाद की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे, पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे। मॅननी लव्ह मॅरेज एकतर्फी केलं का? मुलीवर जो तुमचा संशय नव्हता, मग त्या मुलीची 2 स्थळं का मोडली तुम्ही? मग तुमचं लव्ह मॅरेज होतं, मग तुम्ही त्यांच्या पैशावर बघूनच लव्ह मॅरेज केलं ना। एकतर्फी त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं, यांचं प्रेम नव्हतं, यांचं प्रेम सगळं पैसे होतं। पण सर, मेन मुद्दा असा आहे ना की चारित्र्यावर संशय घेतला गेला, हे चुकीचं आहे। स्वतःला वाचवण्यासाठी ते करणार।